अजित पवार जेव्हा बारामतीला जात होते तेव्हा अनेक जण त्यांची बारामतीमध्ये वाट पाहत होते, तर अनेक जण मुंबईत ते कधी परत येतील याची प्रतीक्षा करत होते. पण अजित पवार ना बारामतीमध्ये कुणाला भेटू शकले ना मुंबईमध्ये. त्यापैकीच एक व्यक्ती होते ते विलास झोडापे. बुधवारी सकाळी विलास झोडापे हे अजित पवारांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. नेहमीप्रमाणे काम घेऊन ते अजितदादांना भेटणार होते, पण त्याआधीच अजित पवारांच्या निधनाची बातमी त्यांच्या कानावर आली. नागपुरातील उमरेडच्या विलास झोडापेंची ओळख दादांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षासाठी झटणारे झोडापे अजित पवारांचे कट्टर समर्थक होते. 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी संकल्प घेतला, जोवर अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत डोक्यावरचे केस कापणार नाही, हा संकल्प त्यांनी केला. तोच संकल्प आज त्यांनी सोडत केस अजितदादांना अर्पण केले. विलास, तू डोक्यावरचे केस वाढवल्यानं मी मुख्यमंत्री होणार नाही. लोकशाहीत मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागतं. तुझ्यासारखे कार्यकर्ते आमदार झाले पाहिजे. केस वाढवल्यानं तू बाई आहेस की माणूस हेही कळणार नाही. तेलाचा खर्च वाढेल, त्यापेक्षा लोकांची कामं करा, संघटना मोठी करा, असं अजित पवार त्यांना म्हणायचे. अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना विलास झोडापे भावुक झाले. अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर गुलाबी ड्रेस कोड परिधान करून झोडापे कुटुंबियांनी त्यांच्या कार्याला सलामी दिली होती. आता दादा नाहीत, त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ केस विसर्जित करून दादांच्या कार्याला श्रद्धांजली अर्पित करणार असल्याचं झोडापे यांनी सांगितलंय. मी दादांचा विलास झोडापे मुळे विधानसभा क्षेत्रातील एक निष्ठावंत कार्यकर्ता मागील 20-25 वर्षापासून दादाच्या सानिध्यात होतो. 2024 नंतर दादा मुख्यमंत्री व्हावे अशी मी शपथ घेतली होती. जोवर दादा मुख्यमंत्री बनणार नाही तोवर मी माझ्या डोक्यावरची केस कमी करणार नाही असा माझा संकल्प होता. परंतु ते नियतीला मान्य नव्हतं आणि दादा मुख्यमंत्री होण्याच्या अगोदरच दादा आपल्यापासून निघून गेले. म्हणून दादासाठी वाढवलेले केस मी दादासाठी हे आता अर्पण करतो आहे. हे दादांच्या गावचे म्हणजे आपल्या काठीवाडीतले श्री राजेंद्र आपले कळणे यांच्या या कारागिरांच्या हस्ते मी इथे नीरा करा या नदीच्या संगमावर सोनगाव ठिकाणी माझे हे केस दादांसाठी अर्पण करतो आहे. धन्यवाद. अजित पवारांवर कार्यकर्त्यांचं किती प्रेम आहे हे ते जिवंत असताना दिसायचं, पण ते गेल्यावरही त्यांच्यासाठी रडणारे लाखो लोक आहेत हे महाराष्ट्राने पाहिलंय. त्यातलेच एक हे कार्यकर्ते. अजित पवारांचं जसं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं, अगदी तसाच या कार्यकर्त्याचा संकल्प सुद्धा अधुराच राहिलाय. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.